ठाण्यामध्ये पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केलंय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी आंदोलन करण्यात आलं। पर्यावरण प्रेमींकडून मानवी साखळी करत आंदोलन करण्यात आलं। जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केलेली आहे। याचाच आढावा घेत पर्यावरण प्रेमींसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। मध्ये अनेक ठाणेकर नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत। तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर लांब या सर्वच नागरिकांनी जे आहेत एकंदरीत साखळी आंदोलन ठाण्यातील मानपाडा ते थेट खेवरा सर्कल या मार्गावरती जे आहेत सुरू केलेलं आहे। आपण पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये अनेक पोस्टर्स देखील दिसले असतील। यामध्ये आपण पाहतो सेव्ह CGNP म्हणजेच की सेव्ह संजय गांधी नॅशनल पार्क असा फलक त्यांच्या हातामध्ये थेट दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये जे येऊरचं जंगल आहे त्यामध्ये काही अतिक्रमण झालं असल्याचं अनेक विरोधकांकडून जे आहेत बोललं जात आहे। त्यानंतरच आता थेट स्थानिक नागरिक आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। नेमकं व्यक्त व्हायचं तुला मला सांगा, आता आपलं सगळं जे आपल्याला ऑक्सिजन नेचरमधून असंच भेटू शकतं ते आता आपल्याला या सिलेंडरमध्ये भरून हे करण्याची घेण्याची वेळ आली आहे। मग आता जरी वेळ आली तर पुढे आपलं काय हाल होतील, तर मग हे दाखवण्यासाठी म्हणून हा सिलेंडर आता घेऊन उभे आहे। मी काष्टी साडी नेसून हातामध्ये एक बोर्ड घेऊन संदेश देत आहे। आपण हा संदेश देतोय की आपलं जे जंगल आहे ते आम्हाला जंगलच हवंय, त्याच्यामध्ये पार्क नको, काही नको, काही नको। कारण हा जो पाऊस पडतोय ना आणि हा जो थंडावा आलाय तो फक्त त्या जंगलामुळे आले। तो हमारे यहाँ जो संजय गांधी नेशनल पार्क है इसमें हम सबको हवा मिलती है, इसको ख़त्म कर देंगे तो यहाँ पर वैसे भी हरियाली बहुत कम है तो हम सांस नहीं ले पाएंगे। और ये वहाँ जो जानवर रहते हैं उनकी कोई आवाज़ नहीं है और वो बोल भी नहीं पा रहे हैं। हम उनके लिए और अपने नेक्स्ट जनरेशन के लिए हम ये कर रहे हैं। शुभम कोळी, झी मीडिया।